आदिवासी जमीन हक्कांच्या लढ्याला यश. 44 जणांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा. राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाच्या आदेशानंतर कासा पोलिसांची कारवाई. डहाणू तालुक्यातील आदिवासी समाजाच्या जमीन हक्कांच्या लढ्याला मोठे यश मिळाले असून आदिवासी एकता परिषदेच्या पाठपुराव्यानंतर कासा पोलीस ठाण्यात 44 बिकर आदिवासींविरोधात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रघुनाथ महादू वावरे यांच्या मालकीच्या जमिनीवर 2019 पासून अतिक्रमण करून टपऱ्या, गाळे आणि झोपड्या उभारल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाची दखल घेत राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने 5 मे 2026 रोजी सुनावणी घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने 26 मे रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी SS मेहरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमर पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली. याशिवाय चारोटी येथील एका प्रकरणात आदिवासी खातेदार मिथुन विजय भोईर यांच्या जमिनीवर वादातही संबंधितांवर भारतीय न्याय संहिता आणि ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसून या कारवाईमुळे डहाणू तालुक्यातील आदिवासी जमीन हक्कांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. जोहार, ज्ञानराज वावरे. माझे बाबा रघुनाथ महादू वावरे. आमची जागा आहे कासा मार्केटला. किती 10 वर्षापासून आम्ही लढत आहेत. आदिवासी एकता परिषद आमच्यासोबत आहेत. त्यांच्या सहकार्यामुळे आम्हाला कुठेतरी यश भेटलं आहे. 42 जणांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत. आमची जी जागा आहे ती आम्हाला आता खाली करून पाहिजे. पोलिसांनी त्यांचं कार्य केलेलं आहे. आता महसूल विभाग बघूया काय करतं ते. आदिवासी आम्हाला जे सहकार्य केलं त्याचे खूप मनापासून आभारी आहेत आम्ही. नाव मिथुन विजय भोईर. माझे जागे व्यक्तिक्रम होते म्हणजे हॉटेलवाल्यांनी केलेले होते, पण आता आदिवासी एकता परिषद माझ्या पाठीशी उभे राहून थोडासा म्हणजे मदत केली. अजून मदत त्यांची मला हवी आहे. पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल पण झाला. आज मी थोडं माझ्या मनाला पण बरं वाटतं, कारण 6-7 वर्ष झाली मला न्याय मिळत नव्हता. आज थोडासा न्याय भेटला तर मला थोडंसं मनाला बरं वाटलं. आदिवासी एकता परिषदचं जे काम आहे ते एकदम अजून पुढे जाऊ दे. मस्त. जोहार, मी डॉक्टर सुनील पराड, आदिवासी एकता परिषद महाराष्ट्र महासचिव. आणि आज आम्ही कासा पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत. ह्याचं कारण असं आहे की ज्या आदिवासी जमिनीचा आम्ही लढा लढतो आहे गेले अनेक दिवस आदिवासी एकता परिषदच्या माध्यमातून. मला आठवतं की 2016 इथे खूप मोठा राडा झाला होता. ज्या वावरे आमच्यासोबत आहेत त्यांच्या जमिनीला घेऊन. त्याचबरोबर मिथुन भोईर आहे, त्यांच्या ह्या जमिनीचा विषय होता. तर ही आदिवासींची जी जमीन आहे त्याला 36 कलम लागू आहे. 1966चा जो कायदा आहे तो लागू आहे की आदिवासींची जमीन ही इतर समाजाच्या ह्याच्यामध्ये हस्तांतरित होऊ शकत नाही कलेक्टरच्या परवानगीशिवाय. परंतु तुम्ही बघता ही कासासारख्या बाजारपेठेमध्ये ह्या रघु वावरे यांच्या जमिनीवरती जवळजवळ 42 लोकांनी अतिक्रमण केलं होतं आणि त्याचा आम्ही पाठपुरावा जिल्हा प्रशासन असेल, तहसील प्रशासन यांच्याकडे केला. तसंच जे काय विजय भोईर आहेत त्यांच्याही जमिनीचा आम्ही पाठपुरावा केला. परंतु ह्याच्याबाबत आदेश होऊनही कुठली कारवाई होत नाही. सत्तेशेवटी आम्ही जे आदिवासी लोकांसाठी दिल्लीमध्ये आयोग आहे, अनुसूचित जाती जमातीचा आयोग जे आहे त्या आयोगाकडे आम्ही तक्रार केली. नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब यांच्याकडे तक्रार केली आणि त्या तक्रारीच्या माध्यमातून आज बरोबर 10 वर्षानंतर ह्या आमच्या तक्रारीला किंवा आमच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे. आणि आज त्यांनी आदेश केलेले आहेत की जे संबंधित अतिक्रमणधारक आहे त्याच्यावरती ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांनी जी अतिक्रमणे केलेली ती अतिक्रमणं काढून त्याची दुकानं असतील, घरं असतील ते काढून आदिवासीला ताबा दिला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आज कासा पोलीस स्टेशनमध्ये हा ॲट्रॉसिटी अंतर्गत 42 लोकांवरती गुन्हा दाखल झालेला आहे. जे मिथुन विजय भोईर आहे त्यांच्या जमिनीबाबतही गुन्हा दाखल झालेला आहे. 2 लोकांवर जो शेरे पंजाब जो ढाबा आहे त्याच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत. आणि सांगायला आनंद होईल की आज आम्हाला एक आशेचा किरण आहे की जे नॅशनल कमिशन आहे ST लोकांसाठी त्याच्या जे अध्यक्ष आहेत आंतरसिंग आर्या त्यांच्या माध्यमातून एक चांगला निकाल त्यांनी दिला आणि त्याची दखल ताबडतोब घेतली गेली. महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन www.mumbaideadline24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर यूट्यूबवरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा. सबस्क्राईब हे बटन दाबा. आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.